सर्वांना नमस्कार. एक प्रेम असेही भाग 49. कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्यावी. ही कथा माझी स्वलिखित आहे, तर कॉपी करू नका. आई बाबा, आता थोड्याच दिवसात आपल्या ऑफिसची एनिव्हर्सरी पार्टी आहे, तर तुम्ही सगळे नक्की याल. शिवांश, राजीवजी आणि पौर्णिमा दोघांनाही म्हणाला. शिव, मला तुझा खूप अभिमान आहे बाळा. आपल्या जोरावर तू ही कंपनी कुठल्या कुठे पोहोचवलीस. राजीवजी गर्वाने बोलले. बाबा, मी असं काही एक्स्ट्रा केलेलं नाही. मी फक्त तुमची लेगसी पुढे नेली आहे. तुम्ही आधीच बिल्ड केली होती. मी फक्त त्याला एक पुश दिला आहे, शिवांश म्हणाला. पण त्याचं हे बोलणं सुद्धा राजीवजी यांना भेदून गेलं. जिथे मूल स्वतःचे नाव गाजवतात, तिथे त्यांचा श्रवण कुमार आपल्या बाबाला हा मान देतोय बघून त्यांचे डोळे भरून येत होते. हे त्यांना सुद्धा चांगलंच माहीत होतं. जेव्हा शिवांशने कंपनीची भागदौड आपल्या हातात घेतली, तेव्हा ती कुठल्या फेजमध्ये होती. असणारे प्रत्येक इन्व्हेस्टर त्यांना सोडून गेले होते आणि उरलं होतं ते फक्त खाली ऑफिस. ना तिथे कुठले एम्प्लॉय होते, ना अजून काही. एक बिग झिरो होती ती कंपनी, तो ऑफिस, ज्याला शिवांशने आपल्या मेहनतीवर आज टॉप 5 मध्ये उभी केली होती. दिवसाचा रात्र आणि रात्रीचा दिवस करून त्यांनी ती कंपनी पुन्हा उभी केली होती. चला मग आता याच आनंदात गरमागरम खीर खाऊन घ्या. तसंही डिनरनंतर स्वीट डिश व्हायलाच हवी, नाही का? प्रिया ट्रेमध्ये सगळ्यांसाठी खीर घेऊन येत म्हणाली. या, ऑफकोर्स, शिवांश म्हणाला आणि त्याने ट्रेमधून एक वाटी घेतली. तसं प्रियाने तिथे असणाऱ्या सगळ्यांना खीर दिली. वाव, म्हणजे आता ऑफिसमध्ये पार्टी असणार. हीच योग्य वेळ आहे जुली, शिवांश बेबीला आपल्या जाड्यात ओढण्यासाठी. या पार्टीत मी असं काही करेल ना की शिवांश बेबी नेहमीसाठी माझा होऊन जाईल. त्याला त्या बावरट आणि मूर्ख प्रियाला सोडण्याशिवाय दुसरा पर्यायच उरणार नाही. आणि मग मी असेल माझ्या शिव बेबीची स्वीट अँड ओनली बेटू. जुली आरशासमोर स्वतःला बघत नाटकीपणे बोलली. या एनिव्हर्सरी पार्टीत मी काहीही करून प्रियाला आपली करणार, म्हणजे करणार. त्यानंतर दादा तिचं तोंड सुद्धा बघणार नाही आणि तो प्रियाला आपल्या आयुष्यातून काढून फेकेल. मग मी माझ्या बेबी डॉलला घेऊन नेहमीसाठी US ला निघून जाईल. मला माहिती आहे बेबी डॉल, तुला खूप दुःख होईल या सगळ्यांपासून दूर गेल्यावर. पण प्यार आणि जगमध्ये इतकं तर सहन करावं लागेलच तुला. पण प्रॉमिस बेबी डॉल, यानंतर मी तुला कधीच रडू देणार नाही. जय आपल्या खोलीत मनात स्वतःशीच बोलत बसला होता आणि पार्टीत प्रियाला कशी मिळवायची याची प्लॅनिंग सुद्धा त्याचं राक्षसी डोकं करायला लागलं होतं. आजचा दिवस जहागीरदारांसाठी सोन्याचा दिवस होता, कारण आज राजीवजी आणि शिवांश दोघांच्याही मेहनतीने उभी असलेली कंपनीचा सुवर्ण सोहळा होता. शिवांश आधीच ऑफिसला निघून गेला होता. तो तिथेच रेडी होणार होता. हॅलो मॅम, 2 लेडीज प्रियाजवळ येऊन म्हणाल्या. तशी प्रिया त्यांना बघतच राहिली. शॉर्ट ब्लॅक स्कर्ट आणि व्हाईट शर्ट, केसांना पोनीटेल केलेली
पायात उंच टाचेच्या सँडल घालून त्या मुली चेहऱ्यावर स्माईल घेऊन उभ्या होत्या. हॅलो मॅडम, आम्हाला शिवांश सरने तुम्हाला रेडी करायला पाठविलं आहे, त्या दोन्ही मुली मोठ्या अदबीने म्हणाल्या. तशी प्रिया त्यांना विश्वास न बसून बघतच राहिली. तर नुकत्याच आलेल्या पौर्णिमाजी यांचा सुद्धा तोच हाल होता. त्यांनी प्रियाला बघत एक खोडकर स्माईल दिली. तसा प्रियाने लाजून चेहरा खाली केला. पौर्णिमाजी यांनी प्रियाला इशारा केला. तशी प्रिया त्या दोन मुलींना घेऊन आपल्या खोलीत आली. राधा त्या मुलींना काय हवं नको ते बघ जरा सांगून पौर्णिमाजी सुद्धा रेडी होण्यास निघून गेल्या. यांना ना माहिती नाही काय भलते सलते सुचत असते. प्रिया आपली बडबड करत होती तर त्या दोन्ही मुली काही न समजून एकमेकींना बघू लागल्या. मॅडम, करायची का सुरुवात? त्या मुलीपैकी एक मुलगी बोलली. काय मॅडम, मेकअप करायला सुरुवात करायची का? ती मुलगी पुन्हा बोलली. तर प्रिया गप्प राहिली. खरं तर तिला समजतच नव्हतं की करायचं काय. एक काम कराल का, तुम्ही ना आधी आईंना रेडी करा, तोपर्यंत मी. प्रिया थोडी कचरतच बोलली. ठीक आहे मॅडम, आम्ही मोठ्या मॅडमना रेडी करून घेतो, तोपर्यंत तुम्ही विचार करून घ्या. ठीक आहे, मी राधाला सांगते, ती तुम्हाला त्यांची खोली दाखवेल, बोलून प्रियाने राधाला हाक मारली. जी ताई साहेब. थोड्याच वेळात राधा समोर येत म्हणाली. राधा, तू यांना आईच्या खोलीत सोड आणि त्यांच्या नाश्त्याचं सुद्धा बघून घे. हो ताई साहेब. चला ताई, राधा त्या दोन्ही मुलींना म्हणाली. तशा त्या मुली राधासोबत जाऊ लागल्या. इकडे प्रियाने लगेच खोलीचा दार बंद केला आणि सरळ शिवांशला कॉल लावला आणि त्याचा कॉल घेण्याचा वाट बघू लागली. इकडे पौर्णिमाजी आपल्या खोलीत रेडी होत होत्या. तितक्यात दारावर टकटक झाली. त्यांनी वरून पाहिलं. बाईसाहेब, यांना ताईसाहेबांनी तुमच्याकडे पाठवलं आहे. त्या राधा त्या दोन मुलीकडे इशारा करत बोलली. तसं पौर्णिमाजी यांनी त्यांना आत येण्यास खुणावले. राधा त्यांना सोडून किचनमध्ये निघून गेली. मॅडम, आधी आम्ही तुम्हाला रेडी करतो, मग मॅडमना करू, त्या मुली म्हणाल्या. तशा पौर्णिमाजी ड्रेसिंग समोर बसल्या. अहो, फोन घ्या ना. प्रिया वाजणाऱ्या फोनला बघून वैतागतच बोलली. यांना पण न काहीही सुचते. आता मी काय रोज रेडी होत नाही का? तरीही त्या मुलींना पाठवलं का तर म्हणे रेडी करायला. प्रिया सतत बडबडत होती. बोल बेटू. तिकडून शिवांचा आवाज आला. अहो, काय हे, किती उशीर. आणि आता तुम्ही कोणता घोड घालून ठेवला आहात? प्रिया चिडत बोलली. अगं, मी कामात होतो. पण हे काय, आता मी कुठला घोड घातला? काहीही नाटक करू नका. तुम्हाला चांगलंच माहिती आहे तुम्ही कुठला घोड घातला आहे ते. प्रिया वैतागतच. हे बघ बेटू, आधी तर तुझं चिडणं बंद कर आणि सांग काय झालं ते. शिवांश तिचा वैतागलेला आवाज ऐकून शांतपणे बोलला. अहो, असे काय करता? तुम्हीच नाही का त्या दोन मुलींना घरी पाठवले? अच्छा, ते. मग काय झालं? ते ब्युटिशियन आहेत. तू त्यांच्याकडून छान रेडी हो आणि नंतर तुझ्यासाठी पुन्हा एक सरप्राईज आहे. तर तयार राहा. बाय बेटू, आय लव्ह यू.
बोलून शिवांश प्रियाचं काहीही न ऐकता फोन कट करून दिला. तर प्रिया फोनला बघतच राहिली. थोड्याच वेळात त्या दोन्ही मुलींनी पौर्णिमाजी यांना खूप छान रेडी केलं. मॅडम, तुम्ही खूप सुंदर दिसत आहात, त्या मुली पौर्णिमाजी यांना बघत म्हणाल्या. तशा त्या गालातच हसल्या. काय पोरींनो, ही सगळी तर तुमची कमाल आहे, पौर्णिमाजी हलक्या लाजत बोलल्या. थँक्यू मॅडम. बरं येतो, आता प्रिया मॅडमला सुद्धा रेडी करायचं आहे, त्या दोघी म्हणाल्या. ठीक आहे, पण आधी थोडं खाऊन घ्या, बोलून पौर्णिमाजी यांनी राधाला स्नॅक्स आणायला सांगितलं. तशी राधा दोघांसाठी नाश्ता घेऊन आली. दोघींनीही आपला नाश्ता पटापट उरकला आणि त्या प्रियाच्या खोलीत तिला रेडी करायला निघून गेल्या. पौर्णिमाजी मात्र अजूनही आपलं बदललेलं रूप निहाळत होत्या. इकडे प्रिया मात्र युद्धात उभी झाल्यासारखा चेहरा करून ड्रेसिंग समोर बसली होती आणि त्या मुली तिला थोडं विचित्र नजरेने बघत होत्या. आता बघणारच ना, जिथे बाकी मुलींच्या चेहऱ्यावर मेकअपच्या नावाने आनंद ओसडून वाहतो, तिथे हे जगातलं पहिलं असं ध्यान आहे जे माहिती नाही किती किलो टेन्शन घेऊन बसली होती. मॅडम, तुम्ही रिलॅक्स राहा, आम्ही जास्त काही करणार नाही. आणि तसंही तुमचा फेस आधीच इतका नॅचरल ग्लो आहे ना की आम्हाला जास्त काही करावं लागणारच नाही, ती मुलगी हसत म्हणाली. तशी प्रियाने सुद्धा तिला बघत हलकीशी स्माइल केली. वाव मॅडम, तुम्ही खूप खूप सुंदर दिसत आहात, लाईक अ प्रिन्सेस, त्या मुली बोलल्या. तसं प्रियाने आपले डोळे उघडले आणि एक वेळ तर ती सुद्धा स्वतःला बघून धक्क्यात गेली. तिला तर विश्वासच बसत नव्हता की ती अशी सुद्धा दिसू शकते, म्हणजे तोच चेहरा, पण आता मात्र वेगळा दिसत होता. प्रियाने त्या मुलींना बघून स्मित केलं. तशा त्या मुली आपलं काम संपवून निघून गेल्या. पौर्णिमाजी आणि राजीवजी साठी शिवाजने आधीच गाडी पाठवली होती. तसे ते दोघे चिकूला घेऊन ड्रायव्हर सोबत निघून गेले. थोड्याच वेळात प्रियाच्या मोबाईलवर मेसेज टोन वाजली. बेटू, लवकर खाली जा. तो मेसेज बघून प्रिया तशीच गडबडीत खाली निघाली. प्रिया आपला तो लॉंग गाऊन सांभाळत पायऱ्याने जशी खाली आली, समोर एक ब्लॅक मर्सिडीज दारात उभी बघून तिच्या ओठांवर स्माइल आली. तिला ओळखायला वेळ लागला नाही की शिवांश आत असेल, कारण ती गाडी शिवांशची होती आणि त्याच्याशिवाय ती गाडी कोणीही वापरत नव्हतं. म्हणून ती गाडी बघून प्रियाचे ओठ रुंदावले. ती गाडी जवळ आली तसं ड्रायव्हरने मोठ्या आदराने मागचा दार उघडला. तशी प्रिया हसतच आत बसणार की आत बघून तिचा चेहरा उतरला, कारण आत शिवांश नव्हता, जे बघून प्रियाचा हिरमोड झाला. ड्रायव्हर अजूनही ती बसण्याची वाट बघत होता. प्रिया बसली तसं ड्रायव्हरने दार लावून घेतला आणि गाडी स्टार्ट केली. अचानक गाडी एका मॉलच्या जवळ थांबली. अहो दादा, इथे का थांबवली गाडी? आपल्याला फंक्शनला जायचं आहे ना, हे वाट बघत असतील. आपली प्रिया मॉल जवळ थांबलेली बघून बोलली. तर समोरचा ड्रायव्हर मात्र अजूनही गप्प होता. तो न हलत होता न डुलत होता. अहो बोला की आता, तुम्ही असे गप्प का? प्रिया ड्रायव्हरची काहीही हालचाल न बघून बोलली. तिला आता थोडी भीती सुद्धा वाटू लागली होती. हा कोणी दुसराच माणूस तर नाही, म्हणून तिला धडकी भरली होती. मॅडम,
आता तुम्ही इतके प्रिन्सेस सारखे दिसत आहात, तर मी नको का प्रिन्स व्हायला? ड्रायव्हरचा आवाज कानी पडला. तसं प्रियाने चमकून समोर पाहिलं तर शिवांश फ्रंट मिरर मधून प्रियाला स्माइल करत बघत होता. अहो तुम्ही? प्रिया शिवांशला ड्रायव्हरच्या वेशात बघून जोरात ओरडली. तर शिवांश मात्र आपल्या प्रिन्सेसला बघण्यात हरवला होता. बेटू, आवडला का सरप्राईज? शिवांश बोलला. तसं प्रियाने त्याला बघत हसतच मान जोरात खालीवर केली. त्यानंतर शिवांश मॉलमध्ये जाऊन ड्रेस चेंज करून आला. नंतर प्रिया समोर पॅसेंजर सीटवर शिफ्ट झाली आणि दोघेही फंक्शनसाठी निघाले. इकडे जहागीरदार ऑफिसमध्ये रौनक आली होती. ऑफिसचा सगळा स्टाफ हजर होता आणि एकमेकांशी गप्पा करत होता. राजीवजी आणि पौर्णिमाजी यांना भेटून त्यांचं अभिनंदन करत होता. मीडिया सुद्धा बातमी कव्हर करायला आधीच हजर होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता, कारण हे यश त्या सर्वांचं होतं. तिथे काम करणारा प्रत्येक जण त्या यशाचा भागीदार होता आणि हा सोहळा त्यांचा होता. पण अजूनही त्यांचा कॅप्टन काही मैदानात आला नव्हता, म्हणून तिथे अजून पाहिजे तशी रौनक नव्हती. जुली आणि जय तर आपापल्या विचारात ड्रिंक करण्यात बिझी होते, पण दोघांच्यात एक साम्य होते. ते म्हणजे दोघांचेही डोळे प्रिया आणि शिवांशला बघायला फडफडत होते. आणि तितक्यात गेटवर गाडी थांबली. तशा सगळ्यांच्या नजरा एंट्रीकडे वळल्या. कॅमेरामॅन आपले कॅमेरे घेऊन त्या दिशेने धावले, कारण त्यांना हा सुरेख क्षण सोडायचा नव्हता. एंट्री गेटवर प्रिया आणि शिवांश एकमेकांच्या हातात हात घेऊन स्मित करत आत येत होते. ब्लॅक रंगाचा लॉंग गाऊन, गळ्यात नेकलेस, हातात डायमंड ब्रेसलेट आणि केसांना कर्ल करून सोडलेले. चेहऱ्यावर साजेचा मेकअप आणि ओठांवर डार्क लिपस्टिक लावलेली प्रिया आज एखाद्या बार्बी प्रिन्सेस सारखी दिसत होती. तर तिच्याच बाजूला ब्लॅक 3 पीस सूट, हातात ब्रँडेज वॉच, पायात शूज आणि जेलने नीट सेट केलेले केस करून शिवांश सुद्धा फ्रेंच चार्मिंग दिसत होता. दोघेही स्माइल करत एकमेकांच्या हातात हात घेऊन आत येत होते. तर मीडिया या वर्ल्ड बेस्ट जोडीची फोटो क्लिक करत होती. सोबतच शिवांशचे अभिनंदन सुद्धा करत होती. ती सगळी गर्दी बाजूला सारून जसे ते दोघे आत आले, जुलीचे तर डोळेच बाहेर आले. तर जय पीत असलेला ड्रिंक त्याच्या तोंडून बाहेर निघाला. त्या दोघांना असे बघून जय आणि जुलीच्या मनात मात्र आगीचा बॉम्ब उठला होता. प्रियाला बघून तर जय आपली थुंकीच गिळू लागला. त्याचे डोळे तर प्रियाला बघूनच वासनेत उडू लागले. तर जुलीची नजर मात्र प्रियाच्या त्या हातावर होती, ज्याला शिवांशने आपल्या हातात घट्ट दाबले होते. तिचा तर ते बघून जरफराट होत होता. पुढील भाग लवकरच. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. मागे कमेंट आली होती की शिवांश प्रिया स्टोरी बोर होते, तर लवकर संपवा. मी प्रयत्न करेन. आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करा. प्लीज मला सपोर्ट करा. धन्यवाद.